ते सर्वांचे आपल्या या चॅनलवरती शेतकरी मित्रांनो, रोज आपण आपल्या शेतकरी मित्रांसाठी कापसाचा बाजारभाव आपण सांगत असतो। तर शेतकरी मित्रांनो, पैठण असेल, खुलताबाद असेल, गंगापूर असेल, पाचोड असेल, आज आपण पाचोड भागात आहोत आणि आडूळ या गावात आहे आणि आपल्यासोबत प्रसिद्ध व्यापारी देखील आहेत। त्यांचा कापसाचा अनुभव काय आहे आपण त्यांच्याकडून प्रत्यक्ष जाणून घेणार आहोत। आणि आज तारीख आहे 10 नोव्हेंबर 2025। आपण प्रत्यक्ष व्यापारी बांधवांकडून जाणून घेऊयात की आज कापसाला काय बाजारभाव मिळत आहे। काका, तुमचं नाव काय आहे? अंकाच कासले. बरं, किती वर्षापासून तुम्ही कापूस खरेदी करता? 15-20 वर्ष. 15-20 वर्षापासून तुम्ही कापूस खरेदी करताय। तर तुमचा मागचा तो अनुभव आणि आजचा अनुभव काय सांगतो या वर्षीचा? या वर्षी पावसामुळे काय झालं, शेतकऱ्यांची नुकसान झालेली आहे। हा, त्याच्यामुळे कापूस नरम गरम झालेला आहे। अच्छा, हा, क्वालिटी थोडी डाऊन झालेली आहे। बरं, आणि हा, आता तो थोडी उघड झाल्यानंतर आता फ्रेश येईल। हा. पण जो पहिल्या दिवाळीच्या याच्यात पाऊस पडला, हा. त्याच्यामुळे थोडे कापूस नरम झालेली आहे। जो अगोदरचा होतो भिजलेला कापूस होता हा. तो टाईट व्यवस्थित माल नाही देतो। नाही, नाही. हा, त्याच्यामुळे त्याचे भाव काही इतके खास नाहीये। हा. 6,000 पासून 62 असे 63 असे विकू राहिले। म्हणजे ह्या वल्ल्या कापसाचे जे वल्ल्या आहेत त्याचा धागा वगैरे बनत नाही, त्याचे भाव कमी आहेत। 65 रुपये लोक काम चालू आहे त्याचं। बरं, आज काय भाव आहे सध्या? चांगला कापूस जर आला तर काय भाव घेताय तुम्ही? चांगल्या कापूसचे भाव चांगलेचे आज बी 7,000 आहे, पण चांगला कापूस येत नाही। शेतकऱ्यांकडे चांगला कापूसच नाही राहिलेला। बरोबर आहे। तर काय भविष्यात महिन्यात 1 महिन्यात भाव वाढतील का नाही, कापसाचे? भाव तो वाढणार आहे, कारण ते भाव वाढतील त्याचे, कारण कापूस तितका शेतकरी सांगून राहिले, ते शेतातून तितका अवरेज येऊन नाही राहिलं ते। बरोबर आहे। जे उत्पन्न होतं त्यामध्ये 50% डायरेक्ट घट झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आजचे हे होते बाजार